हे साहित्य संमेलन दुसरं आहे आणि ही जी काही संस्था आहे चॅरिटेबल ट्रस्ट त्यांनी आणि पुण्यातल्या एका संस्थेने संयुक्त विद्यमाने या ठिकाणी साहित्य संमेलन घेतलेलं आहे। या संमेलनाचं जे औचित्य आहे ते विशेष मला स्वतःला वाटलेलं आहे, कारण ऊसतोड कामगारांची जी मुलं आहेत किंवा वंचित समाजातली जी मुलं आहेत किंवा गरीब घटकामधली जी मुलं आहेत ज्यांना साहित्य संमेलन म्हणजे काय हे माहीत नाही, ज्यांनी पुस्तकं कदाचित पाहिली नसतील, अशांच्यासाठी म्हणून या ठिकाणी हा उपक्रम सुरू केलेला आहे। हा मला खूप महत्त्वाचा, खूप विशेष आणि मौल्यवान असा वाटतो, कारण अन्य ठिकाणी महानगरांमध्ये हे अनुभव येतात पण इथे ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे संमेलनं होत नाहीत आणि हे यांनी ही फार जाणीवपूर्वक अशी बाब राबवलेली आहे। म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही दुसरे वर्ष आहे, तिसरं, चौथं, पाचवं या पद्धतीने देखील पुढे साहित्य संमेलनं तुम्ही घ्या, खंड पडू देऊ नका आणि व्यापक त्याचं स्वरूप द्या। अन्य शाळांना देखील बोलवलं पाहिजे, त्यामुळे त्याचं इतरांना सुद्धा त्याचा लाभ घेता येईल आणि अतिशय देखण्या पद्धतीनं तुम्ही जे करता, छोटं पण देखणं, तर त्या पद्धतीनं इतर वर्षी सुद्धा हे राबवत राहिलं पाहिजे असं मी त्यांना सुचवलेलं आहे। त्यांनी मला प्रॉमिस केलं की असं आम्ही करू। त्याचबरोबर मी त्यांना असं म्हटलं की बालसाहित्याबद्दल तुम्ही एवढं गांभीर्याने विचार करता आहात तर मग तुम्ही एक मोठ्यांच्यासाठी परिसंवाद घेतला पाहिजे, ज्याच्यामध्ये बालसाहित्यिक, संपादक, वाचक, पालक यांची एकत्र मेळावा आपल्याला घेता येईल, ज्याच्यामध्ये मुलं नसावीत, कारण मुलांच्या समोर वेगळंच बोलावं लागतं, पण गांभीर्यपूर्वक बोलायचं असेल तर त्या ठिकाणी चर्चा करता येणं शक्य आहे। म्हणून मोठ्यांच्यासाठी म्हणून एक कार्यशाळा घ्या किंवा परिसंवाद घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला चर्चा करता येईल। त्याही बाबतीत त्यांनी मला आश्वासन दिले की होय, असं आम्ही करण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे ही संस्था बालसाहित्यासाठी काम करते आहे, ही बाब अतिशय मोलाची वाटते मला, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि याचं जे उद्घाटन झालं माझ्या हस्ते ते करताना मला अतिशय आनंद झालेला आहे। धन्यवाद।